आणि आता बुलेटिनमध्ये महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या पक्षाला अधिकृतपणे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर राज्यभरात मोठा जल्लोष करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यातील आनंद मठात जाऊन धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन केलं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालंय। केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलाय। बहुमताच्या आधारावर हा निर्णय देत असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं। लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं। शिवसेना हे नाव आणि चिन्ह दोन्ही आम्हाला मिळालं। खऱ्या अर्थानं आज सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आतिषबाजी करत समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला। पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली। देशातील लोकशाही संपवण्याचं काम भाजपचं मोदी सरकार करतंय। जो निर्णय झालेला आहे तो लोकशाहीला घातक आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निकाल देताच मनमाडमध्ये शिवसैनिकांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत ढोल ताशे वाजवून एकच जल्लोष केला। या जल्लोषात आमदार सुहास कांदे देखील सहभागी झाले आणि त्यांनी देखील ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला। बुलढाण्यामध्ये देखील एकनाथ शिंदे समर्थकांनी जल्लोष केला। शिंदेंसोबत असलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी भाजप आमदार श्वेता महालेंना पेढा भरवत आनंद साजरा केला आणि हाती भगवा घेऊन घोषणाबाजी केली। बाळासाहेबांच्या विचारांचे खरे पाईक हे एकनाथ शिंदे असल्याचं सिद्ध झालंय अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। हा महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठा विजय आहे असं देखील खोतकर म्हटले। महाड, माणगाव, कोलाड आणि खोपोलीमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला। निकालानंतर रायगड जिल्ह्यातील तिन्ही शिंदे समर्थक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमले होते। निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना दिल्यानंतर अमरावतीमध्ये शिंदे समर्थक शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजीची गर्जना केली। बाळासाहेबांचे आशीर्वाद शिंदेंसोबत असल्यामुळे धनुष्यबाण शिंदे गटाला मिळालं अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली। अहमदनगरमध्ये शिंदे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला। नगरचे शहर प्रमुख दिलीप सातपुतेंसह कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। कणकवलीत भाजप आमदार नितेश राणे आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। पटवर्धन चौकात हा जल्लोष करण्यात आला। खोक्यांचा वापर करून शिवसेना फोडली आणि आता शिवसेना स्वतःची केली। मात्र आता शिवसेना काय आहे हे आम्ही दाखवून देऊ असा इशारा चंद्रकांत खैरेंनी शिंदेंना दिलाय। विजय नेहमी सत्याचा होतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तर आम्ही जसे खिलाडू वृत्तीने घेतलं तसं तुम्ही पण घ्या असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंना दिलाय। निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्यासाठी आम्ही एकदा शिंदे यांचं अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। तसंच महाराष्ट्राला युतीच्या माध्यमातून चांगलं सरकार मिळालं असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। एकनाथ शिंदेंना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर बीडमध्ये शिंदे समर्थकांनी जल्लोष केला। नगर नाका परिसरातील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल म्हणजे लोकशाही आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम असल्याची प्रतिक्रिया ठाकरे समर्थक आमदार कैलास पाटील यांनी दिली। तसंच निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेवर देखील त्यांनी सवाल उपस्थित केले। कौरवांनी पांडवांविरुद्ध कपटाचा करून कळस केला होता आणि युद्धात विजय पांडवांचाच होईल असा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवडणूक निकालानंतर दिलेला आहे। तसंच शिंदे हे निवडणुकीपासून पळ काढत असल्याची देखील त्यांनी टीका केली। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी आज तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला ठाकरे समर्थक सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये कायदेशीर लढाईबाबत भूमिका ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे पक्षाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यामुळे वाशिममधील शिवसैनिकांनी जल्लोष केला। वाशिमच्या पाटणी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत शिंदे समर्थकांनी जल्लोष केला।
सत्यमेव जयते ऐवजी आता असत्यमेव जयते असं करावं. खोक्यांचा कुठपर्यंत वापर झाला हे या प्रकरणातून दिसून येत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिकांच्या त्यागातून पक्ष उभा केला. तो पक्ष 40 बाजार बुणगे विकत घेतात याची नोंद होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो खरी शिवसेना हीच आहे, कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत. त्यामुळे कुणीही शिवसेनेवर खासगी मालमत्ता म्हणून अधिकार सांगू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ शेअर केलाय. बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं अशी चपराक राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावली. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळाल्याबद्दल पालकमंत्री दादा भुसे यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. तसंच त्यांनी न्याय देवतेचे आभार मानले. महादेवानं आम्हाला आशीर्वाद दिला, आता ठाकरे पिता पुत्रांनी सोबत यावं. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी महादेवानं आम्हाला आशीर्वाद दिला असून हा सत्याचा विजय आहे अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली. पंढरपूरमध्ये शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ नामदेव पायरी इथे फटाके फोडून जल्लोष केला. पंढरपूर शहरासह लक्ष्मी टाकळी उपनगरात देखील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह अधिकृतरित्या बहाल केल्यानंतर जळगावात शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांचा गजर करत जल्लोष करण्यात आला. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी आता आरशात तोंड बघावं, गद्दार कोण आहे ते कळेल अशी प्रतिक्रिया बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली. एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर सांगोल्यामध्ये शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांना डान्स करण्याचा मोह आवरला नाही. पांडुरंगाचा आणि स्वर्गातून बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद एकनाथ शिंदेंना मिळाल्यानं पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्याची प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील यांनी दिली. शिंदे पक्षाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यामुळे सोलापुरातील शिवसैनिकांनी जल्लोष केला. अनेक महिला कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवत जल्लोष केला. राज्यात नक्कीच राजकीय भूकंप होईल असं खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटलेलं आहे. तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार भाजप आणि शिंदेंसोबत दिसतील असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलाय. पंढरपूरच्या माळशिरसमध्ये ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात मशाल घेऊन घोषणाबाजी केली. शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहू, मशाल घेऊन अख्खा महाराष्ट्र फिरू अशा घोषणा ठाकरे समर्थकांनी दिल्या. नांदेडमध्ये शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत केलं. शिंदे पक्षाला शिवसेना नाव मिळाल्यामुळे शिवसैनिकांनी फटाके वाजवत जल्लोष केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे बाळासाहेबांना समाधान झालं असेल अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिलेली आहे. तर आता चुकून कुठला व्हीप निघाला तर आदित्य ठाकरेंसकट सगळेच अपात्र ठरतील असं देखील राणे म्हटले. आम्हाला गुवाहाटीची कामाख्या देवी पावली अशी प्रतिक्रिया आमदार अनिल बाबर यांनी दिलेली आहे. तसंच निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला आमदार बाबर यांनी उत्तर दिलेलं आहे. संजय राऊत यांना दुसरे काही राहिलं नाही, त्यामुळे जपमाळ घेऊन त्यांनी शिवसेना म्हणत राहावं असं देखील ते म्हटले. निवडणूक आयोगानं शिंदेंच्या पक्षाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव दिल्यावर शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. याचा जास्त फरक पडणार नाही, फक्त महिना 15 दिवस चर्चा होईल, नवीन चिन्ह घ्यायचं आणि लढायचं असं शरद पवार म्हटले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी टीका केलेली आहे. निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कठपुतली असल्याची टीका त्यांनी केली. शिंदे गटाला धनुष्यबाण देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा संशयास्पद असून आमदारांच्या संख्येवर निर्णय दिला असेल तर पुढच्या काळात पक्षाला फारशी किंमत राहणार नाही अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना या नावाचा मिळालेला निकाल हा सत्याच्या बाजूने लागलाय, हा सत्याचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. शिवसैनिकांनी एवढी वर्ष शिवसेना घडवण्यासाठी जो घाम गाळला, कष्ट केले, त्यांना मिळालेला हा पुरस्कार आहे अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. अतिशय अनपेक्षित निकाल, शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी आहेत. अतिशय
अनपेक्षित निकाल आलेला आहे। सुप्रीम कोर्टानं 21 फेब्रुवारीपासून दोघांचं मत ऐकणार असं असताना एवढी घाई का केली असा सवाल अजित पवार यांनी केलाय। शिवसेनेला ठाकरेंपासून कुणीच वेगळं करू शकत नाही। निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला असला तरी जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देईल। भाजपची ही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं। निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलाय त्यामुळे शिंदेंचा पक्ष जल्लोष करतोय। मात्र 21 तारखेला सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल त्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकशाहीच्या विजयाचा जल्लोष करेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी दिली आहे। ठाण्यातील आनंद दिघे यांच्या निवासस्थानी आनंद मठात शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जल्लोष केला। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते आणि आज सत्याचा लोकशाहीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। बाळासाहेबांची शिवसेनेच्या शहापूर संपर्क कार्यालयात शिवसैनिकांकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तसंच सर्वांना मसाला दूधचं वाटप करण्यात आलं। धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात डीजे लावून सातारा कंदी पेढे वाटत मोठा जल्लोष करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात शिवसैनिकांनी जल्लोष केला। फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला। 2 महिलांना मारहाण झाली असून ठाकरे पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। विठुरायाच्या उत्पन्नाच्या तिजोरीत गेल्या 2 वर्षांपेक्षा दुपटीनं वाढ झालेली आहे। यामध्ये अर्धा किलो सोनं आणि चांदी मिळालेली आहे, तर चालू आर्थिक वर्षात 41 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं। अकोल्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेलं श्री क्षेत्र पानेटमधील महादेवाचं मंदिर फक्त महाशिवरात्री आणि त्यानंतर काही दिवस दर्शनासाठी खुलं असतं। त्यानंतर ते मंदिर पाण्याखाली जातं आणि तिथे पाण्याचे झरे असल्यामुळे पाणी स्वयंभू शिवलिंगावर चढत जाऊन ते पूर्ण बंद होतं। तसंच पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर येतो, त्यामुळे नदीतील गाळही या मंदिराच्या भुयारात जमा होतो आणि हे मंदिर पूर्णपणे मातीनं बुजलं जातं। अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त मंदिरावर रोषणाई करण्यात आलेली आहे। रोषणाईनं मंदिर आणि मंदिर परिसरात झगमगाट झालेले आहे। महाशिवरात्री असल्यानं मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतायत। दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वराच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। यावर्षी 10 लाख भाविक यात्रोत्सवाला येतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। यात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। हिंगोलीतील औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते अभिषेक करून महापूजा झाली। या महापूजेनंतर रात्री 2 वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथील मंदिरात भाविकांनी मध्यरात्रीपासूनच गर्दी केलेली आहे। महाशिवरात्री निमित्त भीमाशंकर येथे यात्रा सुरू असून हर हर महादेवच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 31वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला। केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉक्टर एस चंद्रशेखर यांच्या उपस्थितीमध्ये 20,859 जणांना पदवी बहाल करण्यात आली। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी केलेली आहे। पोलीस प्रशासनाकडून देखील मंदिर परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा झाल्यानंतरही अनेक पालख्या शेगावात दाखल होत आहेत। सिल्लोड जिल्ह्यातील पानवलोद येथील पालखी शेगावात दाखल झाली आहे। 125 किलोमीटरचा पायी प्रवास करत ही पालखी संत गजानन महाराजांच्या दर्शनाला आली आहे। भागवत एकादशी निमित्त मुक्ताईची वारी महत्त्वाची मानली जाते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घेतलं। राज्यात सुख समृद्धी राहू दे, बळीराजा सुखी राहू दे अशी प्रार्थना खडसेंनी केली। कालीचरण महाराजांनी अकोला येथील अगस्ती ऋषींच्या मंदिरात दर्शन घेऊन आरती केली। महाशिवरात्रीचं औचित्य साधून कालीचरण महाराजांनी अगस्त ऋषींच्या मूर्तीसाठी 6.5 किलो वजन असलेला चांदीचा महिरप अर्पण केलाय।
शिवजन्मोत्सवानिमित्त बीडमधील KSK महाविद्यालयात कल्पतरू चित्रशिल्प महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने बुलढाण्यात जोरदार तयारी सुरू आहे। त्या अंतर्गत शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। खास कोल्हापूरहून आणलेली ही शस्त्र पाहण्यासाठी विद्यार्थी गर्दी करतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दौंड तालुक्यात महाराजांच्या मूर्तींना आणि पुतळ्यांना मागणी वाढलेली आहे। परराज्यातील अनेक कारागीर आणि विक्रेते कुरकुंभमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि पुतळे घेऊन विक्रीसाठी आलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे रेड्यांची टक्कर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टक्करीसाठी रेडे दाखल झाले होते, तर स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती। गडचिरोलीतील पुराडा मालेवाडा मार्गाच्या बांधकामावेळी अटी शर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी वनविभागानं कारवाई केली आहे। वनविभागानं कार्यकारी अभियंत्यासह 3 जणांवर गुन्हे दाखल केले असून एकाला अटक देखील केली आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बैठकीत 20 डबल डेकर बसेससाठी परवानगी देण्यात आलेली आहे। पुणे महापालिकेसाठी 12 आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी 8 बस देण्यात येणार आहेत। मात्र PMPनं केवळ प्रसिद्धीसाठी सर्वे विनाच निर्णय घेतल्याचा आरोप केला जातोय। बासमती तांदळाच्या निर्याती बंदीमुळे औरंगाबादेत बासमतीच्या दरात घसरण झालेली आहे। प्रति क्विंटल 200 ते 700 रुपयांपर्यंत ही घसरण झाली असून देशभरात 250 ते 400 रुपयांपर्यंत घट झाल्याचं बोललं जात आहे। आंब्याला मोहर येण्याच्या काळात होणारे ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात मोहर गळती झालेली आहे। त्यामुळे यंदा आंब्यांची आवक घटणार असून आंब्यांच्या दरात वाढ होणार आहे। चंद्रपूरच्या चितेगाव आणि चेक निंबाळा गावातील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापेमारी केली। यावेळी 1,15,000चा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। जळगावच्या पाचोरा शहरात ठाकरे पक्षानं धरणे आंदोलन केलंय। विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कुरवली गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत 4हून अधिक दुकानं जळून खाक झालेली आहेत। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। औरंगाबाद विमानतळावर अंबादास दानवे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीवरून अधिकाऱ्यांवर भडकल्याचा आरोप भाजपनं केला। याचा विरोध करत औरंगाबादेतील क्रांती चौकात भाजपनं आंदोलन करत दानवेंच्या फोटोला काळं फासलंय। 4थ्या वेतन आयोगापासून जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या विरोधात बीडच्या परळी पंचायत समितीमधील कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे। कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून मुंडन करत शासनाच्या धोरणाचा जाहीर निषेध केलाय। राज्यसेवा परीक्षेसाठी जो लेखी पॅटर्न आयोगानं लागू केला तो लेखी पॅटर्न 2025 नंतर लागू व्हावा आणि आता घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा जुना वस्तुनिष्ठ पद्धतीनं घेण्यात याव्यात। यासाठी अमरावती जिल्ह्यातील MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंके आक्रमक झाले। शेतकऱ्यांचे होल्ड केलेले खाते तात्काळ कार्यान्वित करा, शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूसासह सर्वच पिकाला भाव द्या या प्रमुख मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। हिंगोलीत अतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याचं सांगत कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। सरकारी नोकरीचा आमिष देऊन या तोतयानं बेरोजगार तरुणांची 1.25 कोटींची फसवणूक केली आहे। नांदेडच्या नरसी चौकात नाकाबंदी सुरू असताना एक कार सुसाट वेगानं बॅरिकेड तोडून जात होती। त्याचवेळी पोलिसांनी गोळीबार करून ही कार अडवली आणि एकाला अटक केली। यावेळी कारमधील 4 जण फरार झाले। बोदवडमध्ये कायमस्वरूपी तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकारी मिळावेत अशी मागणी राष्ट्रवादी कार्यकर्ता प्रमोद धामोडेनं केलेली आहे। प्रशासनानं याची दखल न घेतल्यानं प्रमोद धामोडेनं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या कार्यकर्त्याचा जीव वाचला। नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून मायलेकीवर चाकूनं हल्ला करण्यात आलाय। आरोपीनं स्वतःवर देखील चाकूनं हल्ला करत आत्महत्येचा प्रयत्न केला। हल्ल्यात मायलेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।